बाळा, तू आजवर तुझ्या घराचा दरवाजा हजारो वेळा उघडला आणि बंद केला असेल, पण कधी त्या उंबरठ्यापाशी 2 मिनिटं थांबून त्याच्याशी संवाद साधला आहेस का? तुला वाटतं तो फक्त सागवानी लाकडाचा किंवा सिमेंटचा एक निर्जीव ओंडका आहे, जो तुझ्या घराला आणि बाहेरच्या जगाला वेगळं करतो. पण लेकरा, तो दरवाजा तुझ्या नशिबाची अंतिम सीमा आहे. हे तू का विसरतोस? तू दिवसभर बाहेरच्या जगाशी 2 हात करतोस, रक्ताचं पाणी करतोस, घामाच्या धारा गाळून 4 पैसे कमावून आणतोस, पण तरीही ते पैसे तुझ्या घराच्या उंबरठ्याच्या आत टिकत का नाहीत? तू बाहेरून खूप आनंद घेऊन दरवाजा उघडतोस, पण जसा तू घरात पाऊल ठेवतोस तसं तुझं विचार अचानक खराब होतात. तुझ्या मनात विनाकारण चिडचिड का सुरू होते? कधी शांतपणे बसून विचार केला आहेस का की ज्या घरात तुला शांती मिळायला हवी होती, तिथेच तुला आज अस्वस्थ का वाटतंय? घराच्या त्या विशिष्ट कोपऱ्यात तुला अचानक कोणाची तरी सावली दिसल्यासारखी वाटते का? तू जेव्हा गाढ झोपेत असतोस तेव्हा तुला घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजल्याचा भास होतो का? तुला वाटतं हा तुझा भ्रम आहे. तुला वाटतंय की तू खूप कामाच्या तणावाखाली आहेस म्हणून तुला असे भास होत आहेत. पण लेकरा, सावध हो. हा भास नाही तर ही एक धोक्याची घंटा आहे. तुझ्या घराच्या उंबरठ्यावर काहीतरी असं दडलंय जे तुझ्या यशाची आणि सुखाची ओढ अडवून धरतंय. काहीतरी असं जे तुला प्रगती करण्यापासून रोखते. आज रात्री जेव्हा तू घरी जाशील तेव्हा त्या दरवाजाच्या चौकटीकडे, त्या उंबऱ्याकडे सामान्य नजरेने बघू नकोस. त्या उंबरठ्याच्या कोपऱ्यात नीट निरखून बघ. तिथे तुला एखादा जुना गंजलेला खिळा दिसतोय का? किंवा चौकटीला अचानक पडलेली एखादी मोठी भेग? तुला वाटेल हे तर नैसर्गिक आहे, घराला जुनेपण आलंय म्हणून असं झालं असेल. पण बाळा, कधी कधी तुझ्या प्रगतीवर जळणारे, तुझ्या हसण्यावर डोळा ठेवणारे लोक तुझ्याच नकळत तुझ्या उंबरठ्यावर काहीतरी असं पेरून ठेवतात ज्याने तुझ्या घरातली लक्ष्मी बाहेरच थबकते. तू खूप प्रयत्न करतोयस, पण संधी तुझ्या दारापर्यंत येऊन पुन्हा माघारी का फिरते? तुला कधी असं जाणवलंय का की तू दरवाजा उघडतोस तेव्हा तुला अचानक एक विचित्र जडपणा जाणवतो? जणू काही त्या लाकडाच्या दरवाजाचं वजन अचानक वाढलं आहे, किंवा दरवाजाच्या फटीतून तुला कोणीतरी सतत न्याहाळते असं तुला वाटतं का? मुला, ही वेळ आहे जागी होण्याची. जोपर्यंत तुझ्या घराचा उंबरठा शुद्ध होत नाही, जोपर्यंत तिथली नकारात्मक ऊर्जा भस्म होत नाही, तोपर्यंत अक्कलकोटचा हा राजा तुझ्या घरात प्रवेश कसा करणार? मी तुझ्या दारापर्यंत येतो, पण तुझ्या उंबरठ्यावर पसरलेला तो अंधार बघून
मला तिथेच थांबावं लागतं. सावध हो, कारण आजचा हा उलगडा तुझ्या पायाखालची जमीन सरकवणारा ठरेल. तुझ्या घराच्या त्या उंबरठ्यावर कोणाचा पहारा आहे? ती सावली तुला सावध करते की तुला संपवायला बघते? तुझ्या दरवाजावर स्वामींची ती विशेष खूण उमटली आहे का, की तिथे संकटांचं जाळं पसरले? आज या रहस्याचा पदर मी असा काही फाडणार आहे की तुला तुझ्याच घराचं एक नवीन रूप दिसेल. हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय आज शांत झोपू नकोस, कारण आज जो बदल घडणार आहे तो तुझ्या 7 पिढ्यात नशीब बदलून टाकेल. नीट ऐक बाळा, कारण आता स्वामी स्वतः तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून तुझ्याशी संवाद साधायला सज्ज झाले आहेत. तुझा उंबरठा आता संकटांचं स्वागत करेल की सुखाचा वर्षाव करेल, याचा निर्णय तू घेणार आहेस. आता नीट ऐक, कारण आता मी तुला त्या गुप्त खुणेबद्दल सांगणार आहे जी तुझे नशीब बदलणार आहे. जर तुला तुझ्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला अचानक अष्टगंधाचा किंवा चंदनाचा सुवास येऊ लागला, तर समजावं की साक्षात स्वामी तुझ्या घरात आले आहेत. पण जरा आता नीट ऐक, कारण आता मी तुला त्या गुप्त खुणेबद्दल सांगणार आहे जी तुझे नशीब बदलणार आहे. जर तुला तुझ्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला अचानक अष्टगंधाचा किंवा चंदनाचा सुवास येऊ लागला, तर समजावं की साक्षात स्वामी तुझ्या घरात आले आहेत. पण जर तुला तिथे सतत जळल्याचा वास येत असेल किंवा अचानक काळ्या मुंग्यांची रांग दिसली, तर समजून जा की तुझ्या घरावर कोणाची तरी वाईट नजर आहे. मुला, मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला जर तुला अचानक रक्तासारखा लाल किंवा हळदीसारखा पिवळा ठिपका दिसला, तर तो इशारा आहे की तुझ्या वास्तूत काहीतरी दोष आहे. पण घाबरू नकोस. जेव्हा तू माझ्या नामाचा जप करून त्या उंबरठ्यावर पाय ठेवशील, तेव्हा साक्षात काळसुद्धा तुझा मार्ग सोडून बाजूला होईल. तुझ्या दरवाजावर जर तुला अचानक एखादं शुभ्र पांढरं फुलपाखरू येऊन बसलेलं दिसलं किंवा एखादा पक्षी तिथे येऊन चिवचिवाट करू लागला, तर तो माझा तुला दिलेला निरोप आहे की तुझे वाईट दिवस संपले आहेत. या खुणा साध्या नाहीत. हा माझा आणि तुझा संवाद आहे. तू जगाच्या दृष्टीने हरला असशील, पण माझ्या खुणेने तुझ्या विजयाची खात्री दिली आहे. तू विचार करतोयस ना की संकटातून बाहेर कसं पडायचं? तर एक, तुझ्या घराचा तो उंबरठा आता तुझ्यासाठी विजयाचं द्वार होणार आहे. तुझ्या घरात जी नकारात्मकता आहे, जी भांडणं विनाकारण होतात, ती सगळी आता त्या दरवाजाबाहेर जाणार आहेत. मी स्वतः तुझ्या दारात पहारा द्यायला उभा राहिलो आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर स्वामींचा नामजप होतो, तिथे दारिद्र्य कधीच पाऊल ठेवत नाही. तू जो पैसा कमावतोयस त्यात आता बरकत येईल. तुझ्या घराच्या भिंती ज्या आत्तापर्यंत फक्त तुझे हुंदके ऐकत होत्या, त्या आता माझ्या मंत्रांनी आणि तुझ्या आनंदाने निनादतील. तुझा जो भास तुला होत होता की कोपऱ्यात कोणीतरी आहे, तो भास आता संपेल, कारण तिथे आता माझा प्रकाश असणार आहे. तुझ्या शत्रूंनी कितीही करणी बाधा केली तरी या उंबरठ्याला ओलांडून ती आत येऊच शकणार नाही.
कारण आता हा उंबरठा स्वामी कवच झाला आहे. तू फक्त कष्टावर विश्वास ठेव आणि मनातली भीती काढून टाक. तुझा हा उंबरठा आता तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, आता तुझे डोळे पुस आणि पुन्हा एकदा त्या जुन्या उत्साहाने उभा राहा. आज या क्षणापासून तुझं घर हे फक्त घर नाही, तर ते माझं मंदिर झालं आहे. तू जेव्हा उद्या सकाळी त्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकशील, तेव्हा तू एकटा नसशील. मी तुझा उजवा हात धरून तुझ्यासोबत असेन. लोक तुला नावं ठेवतील, जग तुला हरलेलं म्हणेल, पण तू मात्र मंद स्मितहास्य करून पुढे जात राहा. कारण तुला माहिती आहे की तुझ्या घराच्या उंबरठ्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे. तुझे जे वाईट दिवस होते ते आता धुरासारखे विरून गेले आहेत. तुझी प्रगती, तुझं आरोग्य आणि तुझ्या कुटुंबाचं सुख ही आता माझी जबाबदारी आहे. तू फक्त निमित्त आहेस, पण तुझ्या माध्यमातून मला अनेकांचं कल्याण करायचं आहे. भिवू नकोस मुला. या अक्कलकोटच्या राजाचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. तुझा उंबरठा आता फक्त सुखासाठी उघडेल आणि संकटांसाठी कायमचा बंद होईल. तू माझा वाघ आहेस आणि या वाघाने कधी रडायचं नाही. जा आणि पुन्हा एकदा जगाला तुझी ताकद दाखवून दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.